उपस्थिती लाभली त्याबद्दल साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार आहोत। एक डॅशिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय आपल्या सर्वांचे लाडके नरेंद्रजी पवार साहेब, जे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल कार्यसम्राट दमदार आमदार साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे असे नरेंद्रजी पवार साहेब, आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय। यानंतर भाऊस आपण सरफराज मुन्नाभाई रईस यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत। सरफराज भाई अर्थातच मुन्नाभाई रईस यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत। आमदार चषकाचे प्रमुख आयोजक आहेत मुन्नाभाई, आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतो। एक डॅशिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। पल्लनी गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि बॉलिवूडचा मुन्नाभाई फेल होईल अशी आमच्या दादांची एक स्टाईल आहे। असे मुन्नाभाई रईस यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। येस येस येस, बल्ल्यानी येथे आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतो, आणि खऱ्या अर्थानं कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल कार्यसम्राट आमदार साहेब नरेंद्रजी पवार साहेबांच्या अगदी रुबाबाला साजेशी अशी स्पर्धा मुन्नाभाई रईस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते। सर्वांचा मी शुभ सन्मान पहिलेच केले, आता आपण बक्षिसाकडे वळणार आहोत। मी विनंती करेल संजय शेठ, निलेश शेठ आणि त्यांच्या समवेत नरेंद्र पवार साहेबांना, तिन्ही मान्यवरांची उपस्थिती महत्वाची आहे। सकारामजी जाधव यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत। जनरेटर वाले काका चला, आपल्याला विनंती आहे आपण देखील यायचं, आपलं देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत। आपण सर्वप्रथम साहेबांचं मनोगत घेणार आहोत। खऱ्या अर्थानं साहेबांचा विचार केला तर कार्यकुशल कार्यसम्राट आमदार साहेब म्हणून त्यांची ओळख आहे। मी विनंती करेल साहेबांना, साहेब आपण मनोगत व्यक्त करावं, कारण ग्रामीण क्रिकेटरांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण लीगचं आम्हाला नक्की ऐकायला आवडेल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी। कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माझे मित्र निलेश शेलार, त्यांना आपण सगळे प्रेमाने भाऊस म्हणतो। मी त्याला भाऊस का म्हणतो तर तो खरंच सगळ्यांचा भाऊ आहे, आणि आता कोणाचा भाऊ झाला आहे क्रिकेट असोसिएशनच्या निमित्ताने, की जे तरुण मुलं क्रीडांगण गाजवतात त्या सगळ्या क्रीडा प्रेमींचा, त्या सगळ्या क्रिकेटवीरांचा या भाऊस याने एक आगळी वेगळी या ठिकाणी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित केली, आणि खऱ्या अर्थाने खरं तर डोंबिवली भिवंडी यानंतरचा कल्याणचा नंबर लागायचा, पण मला वाटतं आता आपण भिवंडी आणि डोंबिवली ग्रामीणला मागे टाकून कल्याण ग्रामीण नक्कीच पुढे जाईल। इतके दर्जेदार खेळाडू आज मी स्वतः या फायनलमध्ये खेळताना पाहिले, म्हणजे खरंच इतका चुरशीचा सामना झाला। म्हणजे सामना आपल्याला कोणता बघायला आवडतो, भारत आणि पाकिस्तान, पण आपली रनर झाली ती पाकिस्तान नाही, ते आपलेच आहेत कल्याण ग्रामीणचे। पण एक तुलना म्हणून सांगतो की जसा भारत पाकिस्तानचा मॅच रंगतो दोन्हीकडे, कारण भारत पाकिस्तान जरी दोन वेगळ्या टीम असल्या तरी भारताचाच अंग आपला पाकिस्तान आहे। भविष्यामध्ये मोदी साहेब पाकिस्तानला पण आणतील भारतामध्ये। इतके दर्जेदार दोन्ही प्लेयर पाकिस्तान भारताचे तशाच प्रकारचे दोन्हीच्या दोन्ही टीममध्ये मी आधी वाटलं की बॅटिंगवाली टीम 100% जिंकते, पण त्या शेलारची विकेट घेतली। काय नाव शेलारचं? ऋषी शेलार। म्हणजे इतका जबरदस्त तो खेळ होता,
खरं तर मी भाऊसला म्हटलं की थोडा उशीर येतो, भाऊ म्हणा शेवटचं बक्षीस देईपर्यंत तुम्ही पोहोचा. पण आमच्या आर के सिंग साहेबांना कुठे आम्ही थांबवलं नाही, गाडी डायरेक्ट आम्ही मैदानावरती इथे कुठे थांबलो, डायरेक्ट आम्ही आलो. पण आल्यामुळे फायदा हा झाला की खरंच मला कल्याण ग्रामीणचं टॅलेंट बघायची संधी मिळाली. म्हणजे नुसते बॅट्समन नाही, फिल्डिंग देखील इतकी उत्कृष्ट करत होते, झेल देखील खूप चांगल्या प्रकारचा टिपला, बॉल देखील चांगल्या प्रकारची आडवत होते, फिल्डिंग पण चांगली करत होते. म्हणजे इतकी चांगलं कम्युनिकेशन, इतकं चांगलं ट्युनिंग हे आमच्या कल्याण ग्रामीणच्या युवकांमध्ये देखील मला खरंच बघायला मिळालं. मनापासून मी भाऊचं आणि त्याच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू, म्हणजे जे चांगले खेळाडू आहेत त्यांची टीम. आणि मला आत्ता भाऊजी सांगितलं, आल्याला सांगितलं की कुणाला कॉन्फिडन्स आहे की टीम कुणाची जिंकणार. म्हटलं काय मॅच फिक्सिंग केली का? पण मॅच फिक्सिंग नव्हती, ही मैदानावरती मी मॅच बघितल्यामुळे मी त्याचा साक्षीदार आहे. ही मॅच जिंकण्याकरता दोन्ही संघ अटीतटीचा प्रयत्न करत, अटीतटीचा सामना झाला आणि कुणाला जो आत्मविश्वास होता की हा फायनलचा करंडक मी घेऊन जाईल. आणि खरंच आज कुणाल म्हात्रे याची सगळी टीम त्यांनी स्पॉन्सर केली, त्याचे टी शर्ट वाचलेले मी मुलं बघितली. कुणालला मी बघितलं, कुणाल दिसला नाही मला आधी. तुम्ही जिंकल्यावरतीच तो खाली उतरला डायरेक्ट पहिल्यांदा आणि साहेब माझी टीम जिंकली. पण खरंच दोन्ही टीमचं मी मनापासून कौतुक करतो की खऱ्या अर्थाने तुम्ही जिद्दीने खेळलात. शेवटी विजय कोणाचा तरी एकाचा होतो, पण खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने दोन्ही संघ जिंकलेले आहेत, दोन्ही संघ जिंकलेत. इतका चांगला खेळ या दोन्ही संघांनी दाखवलेला आहे आणि मी भाऊचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी या मुलांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मगाशी निवेदकाने सांगितलं की खरंच या ठिकाणी भाऊजने एक चांगलं करण्यात का मुलं मोबाईलमध्येच क्रिकेट खेळतात हल्ली, बरोबर ना. आताची पिढी जी आहे ती मोबाईलमध्येच खेळते. आता मला निवेदक सांगत होता की जी चांगली खेळणारी मुलं आहेत त्यांच्यासमोर ही ज्युनियर टीम तयार व्हावी, अशा प्रकारचा एक चांगला विचार घेऊन भाऊजने या टुर्नामेंट आयोजित केला. आणि त्यामुळे जे ज्युनियर आहेत की त्यांना नक्कीच या चांगल्या सिनियर मुलांकडनं, मग तो शेलार असेल, नंतर आऊट झालेला अनिल म्हात्रे असेल, ही खूप चांगली मुलं खेळत होती. म्हणजे शेवटच्या बॉलला पण तो हार मानायला तयार नव्हता. त्याला कळतंय की मी एक बॉल आणि 17 रन्स मारायचे आहेत. एखाद्याने काय एक प्लेट केला असता किंवा जाऊन दे विकेट खेळला असता, पण शेवटच्या बॉलला पण त्यांनी 4 का 6 मारली, 4 मारली त्यांनी. म्हणजे खेळ हा असतो, हा खेळ असतो. याला म्हणतात खेळ, याला म्हणतात स्पर्धा, याला म्हणतात टीम स्पिरिट. ते मला या मैदानावरती बघायला मिळालं. आणि खरं या मैदानाचा पण इतिहास आहे. हा मैदान कसा होता मला माहिती, मी आलो बराच झालं इथे. पण भाऊज आणि संजू भाऊ आमचे या दोघांनी, संताजी धनाजी या दोघा भावांनी, राम आणि श्याम, राम लक्ष्मण असंच म्हणू, असे दोघं भाऊ आहेत. या भावांनी म्हणून हे मैदान देखील खूप चांगलं डेव्हलप केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. आणि मी देखील आज या ठिकाणी आलो, मला बोलवलं आणि खरंच मी आलो नसतो तर खूप चांगल्या प्रकारची ही फायनल ही मला बघायला मिळाली नसती. त्यामुळे निश्चितपणे ऑनलाईन देखील बऱ्याच जणांनी ही मॅच बघितली, त्यांनी देखील एन्जॉय केलं. माहिती सांगितलं की पैसा वसूल, म्हणजे पैसा कोणाचा वसूल सांगितला, ज्यांनी मोबाईल रिचार्ज करून मोबाईलमध्ये मॅच बघितली, ज्यांनी पेट्रोल खर्च करून गाडी घेऊन इथपर्यंत आले आणि आम्ही आमचा वेळ खर्च करून इथे या ठिकाणी आलो, तर आमच्या सगळ्यांचा पैसा वसूल झाला आहे. अशा प्रकारची मॅच या ठिकाणी झालेली आहे. मनापासून कुणालच्या टीमचं आणि जी रनरअप झालेली टीम आहे त्या दोन्ही टीमचं, आणि ज्या टीमनी या ठिकाणी भाग घेतला आणि या मैदानावरती कॉम्पिटिशनला आले त्या सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि विजयी संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा भाऊस आणि त्याच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी कौतुक करतो की अशा प्रकारचे सामने खरंच झाले पाहिजेत. खरंच, कारण मुलांना ही गरज आहे, इतके चांगले टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे, तर त्यांना ही संधी अशा निमित्ताने मिळते. त्यामुळे वारंवार आणखीन काही जणांना आपण आवाहन करू की तुम्ही या मॅचेस या ठिकाणी बरोबर. मी देखील मुन्ना देखील माझ्या नावाने आमदार असताना आमदार म्हणून, आता माझे आमदार, तर माझे आमदार म्हणून तो ही सामने भरत असतो. एखादा सामना आपण पण इथे भरू, जेणेकरून या सगळ्या मुलांना संधी नक्कीचपणे मिळेल. भाऊची आणि भाऊच्या टीमची मदत आपल्याला मिळेलच. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा मी कौतुक करतो, शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच भाऊस. आपण 2 ते 3 फक्त सन्मान घेऊ प्लीज, 2 ते 3 सन्मान घेऊ. लगेच घेऊ. सोमनाथजी मिरकुटे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. सई रायझिंग स्टारचे संघ मालक तसेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोमनाथजी मिरकुटे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. तसेच यानंतर सखारामजी जाधव जनरेटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाला तसे आपले जाधव साहेब, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत.
गौरवजी शेलार यांचं गौरवजी सावंत यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. लाईव्ह वाले, अच्छा लाईव्ह वाल्यांचा आपण सन्मान करणार आहोत. गौरव सावंत यांचा आपण सन्मान करणार आहोत. टेनिस क्रिकेट जवळपास 19 लाख सबस्क्रायबर गौरवदादाच्या वाहिनीवर आहेत. लाईव्ह वाले आमचे 1.9 मिलियन सबस्क्रायबर आतापर्यंत त्या वाहिनीला आहेत. गौरवदादा यांचा आपण सन्मान करणार आहोत. तसेच जे दोन आपल्यासाठी वेटरची भूमिका करत होते त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. यानंतर भाऊस एक महत्त्वाचा सन्मान लोकांना माहिती नाही आहे. एक असा आपल्यामध्ये मुलगा आहे ज्या मुलाचं क्रिकेट अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटवरती इंटरनॅशनल लेवलच्या प्लेयरांनी बघितलं आहे. त्याच्या इंस्टाग्रामला जवळपास 80,000 सबस्क्रायबर आहेत. आणि कृणाल पांड्याने ज्याला गिफ्ट केलं असा समर श्रीवास्तव याचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रत्येकाने दखल घेतली आहे या मुलाची सर, प्रत्येकाने दखल घेतली आहे. आकाश चोप्रा इंटरनॅशनल कॉमेंटेटर त्यांनी देखील त्याच्या व्हिडिओला कॉमेंट्री दिली आहे आणि कॉमेंट्री केली असा समर श्रीवास्तव. मॅन फ्रॉम माळर आलोक श्रीवास्तव यांच्या तालमीत तयार झालेला हा हत्यार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या समरसाठी. मार्क माय वर्ड, पुढील 4 ते 5 वर्षामध्ये हा खेळाडू आपल्याला महाराष्ट्र टीममध्ये आणि पुढच्या 6 ते 7 वर्षामध्ये इंडिया टीममध्ये खेळताना पाहायला मिळेल. वय छोटे मात्र कीर्ती महान या खेळाडूची आहे. असा खेळाडू समर आपल्या मनापासून आभार असेल. यानंतर थँक्यू सो मच समर. आपण आता पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेला वळणार आहोत. विदाउट एनी फर्दर डिले सर्वप्रथम आपण उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटच्या दिशेला वळणार आहोत, ज्यासाठी आपल्याला ट्रॉफी आहे. तर एनी गेस कोण असेल उत्कृष्ट फिल्डर? एक कॅच पेक्षा आपल्याकडे असा एक खेळाडू आहे ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली. नाव आहे त्याचा, त्याच्या पहिले त्याचा संघ सांगतो. संघ आहे विरा रॉयल्स आणि खेळाडू आहे किरण गोंधळी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. किरण आपण यायचंय. जबरदस्त खेळी या खेळाडूने साकारली. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने एस्टॅनच्या मागे सूत्र हलवले, पेसरांना जो लांबून नाही तर जवळून, कुणालजी म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी देणार आहोत. किरण गोंधळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कुणालजी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण किरण यांना सन्मानित करतो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटने. एक अजून सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. दिनेशजी गायकर यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. दिनेशजी गायकवाड यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. दिनेशजी गायकवाड. दुर्गेश गायकवाड, म्हणजे नाव पण चुकीचं आडनाव पण चुकीचं, म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. दुर्गेश गायकवाड यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच दुर्गेश दादा, आपलं मनापासून आभार असेल. यानंतर आपण जर कोणी राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्द सुमनाने सर्वांचा सन्मान मी करतो. मात्र मी या स्पर्धेच्या विषयी 2 शब्द नक्की म्हणेल की या स्पर्धेसाठी भाऊसच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी, ज्यांचं मोलाचं योगदान आहे, एकदा या कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे पडद्याआडचे सितारे जे तुम्हाला दिसत नाही, मात्र त्यांची अथक मेहनत, जवळपास 2 ते 3 महिन्यापासून यांची सर्वांची मेहनत आहे. आपल्याला हे सर्व चेहरे पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनला विनंती आहे कॅमेरा रोल करायची या सर्वांच्या चेहऱ्यावर, कारण या सर्वांची मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा इतकी मोठी पाहायला मिळते. रुपेश दादा आपण देखील वर या, किरण दादा आपण देखील वर यायचे, ज्यांची मेहनत भरपूर सारी आहे या स्पर्धेसाठी. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आता पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेला वळणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी ट्रॉफी आणि सायकल आहे, तर सायकल वरती आणायचे व्हॉलंटियर्सना विनंती असेल. आपण उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल आहे, ती सायकल वितरित करणार आहोत. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? सांगतो. या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू असे होते जे रेसमध्ये होते. पहिला खेळाडू तो म्हणजेच रुपेश बासरे, ज्याने 8 विकेट घेतल्या. दुसरा खेळाडू कृष्णा मस्कर, ज्याने 9 विकेट घेतल्या.
मात्र या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे केएम रॉयल्स मारळ आणि खेळाडू आहे रोशन गाळ्याल. 10 विकेट तब्बल या स्पर्धेमध्ये मिळवून आपल्या संघाला दिले आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज संजय शेठ शेलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी रोशन याला देणार आहोत आणि रोशन सोबत एक छोटीशी चर्चा करू आपण. रोशन घायाळ उत्कृष्ट गोलंदाज. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण रोशन सोबत थोडीशी चर्चा करू. रोशन 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं 2च मिनिटं जास्त नाही 2 मिनिटं. रोशन अभिनंदन उत्कृष्ट गोलंदाज झाला. मला माहिती आहे क्रिकेटची तुझी ओढ फार मोठी आहे पण सर याने क्रिकेटमधून संन्यास थोडासा वेळसाठी घेतला होता कारण संसारी पुरुष झालाय लग्न झालंय त्यामुळे त्याने थोडासा दूर राहिला होता. मग आता क्रिकेटमध्ये आल्यानंतर काय धमाकेदार एंट्री केली काय म्हणशील? काय नाही माझ्या टीमनी माझा विश्वास दाखवला मी करून दाखवला आणि ऑप्शनमधून अनिल दानी पण मला घेतला त्याचा पण आभार. आता घरून त्याला शिव्या पडत असतील बायको बोलेल मात्र तो जाऊन आता सायकल घरी घेऊन जाईल आणि म्हणाल बघते काय रागानं सायकल आणली वाघानं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रोशनसाठी. आपण फायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. एक आपला पारितोषिक तो राहिला होता या स्पर्धेमध्ये ज्याने आपला शेवटचा टुर्नामेंट खेळला असा खेळाडू वय वर्ष 40+ तरी देखील ज्याने अप्रतिम कामगिरी केली. 6 आणि 6 4 चेंडू 4 षटकार मारून जबरदस्त कामगिरी करणारा उमेश केणे मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. वय वर्ष 40+ तरी देखील आपल्या नावाचा डंका पेटवला. सांगितलं वाघ म्हातारा झाला असला तरी तो शिकार करायचा विसरत नाही आणि क्या बात आहे. मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील उमेश केणे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उमेश केणे यांच्यासाठी. थँक्यू सो मच. यानंतर आपण पुढील पारितोषिकाकडे वळणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटच्या दिशेला काय वाटते कोण असेल? हा सगळं तुम्हालाच गेलं मग बाकीचे काय? चला तुमच्यापर्यंत नाव पोहोचवतो मी. या रेसमध्ये 3 जण होते. पहिला खेळाडू रवी गावडे ज्याने 111 धावा बनवल्या. दुसऱ्या नंबरवरती खेळाडू होता सागर सुरोशी ज्याने 128 धावा बनवल्या आणि उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तब्बल 137 धावा कुठून आपल्या संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचवला आणि विजय करून दिला असा केएम रॉयल संघाचा अनिल म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कल्याण ग्रामीणची जेन्युन रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे 137 धावा. आदरणीय संतोष शेठ पवार साहेबांच्या वतीने आपल्याला तसेच कपिलजी डोळे साहेबांच्या वतीने नक्कीच ट्रॉफी सौजन्य झाली आहे. तर अनिल म्हात्रे असतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनिलशी आपण एक छोटीशी चर्चा करू. सायकल घ्यायची आहे पहिले सायकल वितरित करू आणि त्यानंतर आपण चर्चा करू. क्या बात आहे. करिअर मधली मला वाटतंय दुसरी सायकल ना अनिल दा? तिसरी सायकल. क्या बात आहे. 1 बाईक 3 सायकल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिल म्हात्रेसाठी. अनिल दादा अभिनंदन. क्या बात आहे. मी कौतुक तुझ्यापेक्षा जास्त कुणाल दादाचं करणार आहे. लंगड्या घोड्यावरती त्याने आहे ना शर्यत जिंकली असं मी म्हणेल कारण तू म्हणला होता की मी खेळत नाही आणि तुझ्याकडे फॉर्म देखील नव्हता मात्र त्याचा विश्वास आणि तुझा खेळ काय म्हणशील दोघांच्या विषयी? काय नाही मी दुसऱ्यांना नाही सांगितलेलं आयकॉनसाठी कारण की मला माझा प्रॅक्टिसने टाईम भेटत नाही कामावर जातो त्याच्यामुळे प्रॅक्टिसला टाईम नाही भेटत कशाला दुसऱ्याचा लॉस करायचा त्यामुळे मी नाही बोललेलो. पण कुणाल आता माझा भाऊच आहे त्या आता त्यांनी भरली इथे एंट्री तर मला खेळणं भागच झाला. म्हणतात ना अनिल की हिरे की पहचान जोहरी को होती है आणि हिरा ज्या जोहरीने काढलाय त्या जोहरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुणाल म्हात्रेसाठी. हा निलेश भाऊ तर खरा सोनं आहे आणि निलेश भाऊ यांचा देखील एक मोठा हातभार आहे यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी.
यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. अभिनंदन अनिल दादा, अभिनंदन. आपण थर्ड रँकच्या दिशेला वळणार आहोत. खरं सांगायचं झालं, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जे आमचे सर्व संघ आहेत त्यांना, की आपण पहिले फर्स्ट आणि सेकंड प्राइज देणार होतो. मात्र खऱ्या अर्थानं निलेश भाऊ शेलार साहेबांचा पुढाकार आणि त्यामधून आपण ठरवलं की आपण तिसरं पारितोषिक देखील देणार आहोत. त्यामुळे भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण वळणार आहोत तिसऱ्या पारितोषिकाच्या दिशेला, ज्याने जबरदस्त कामगिरी केली आणि सुपर 3 मध्ये दाखल झाला. मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सई रायझिंग स्टार दहागाव संघाला. हार्दिक अभिनंदन टीम सई रायझिंग स्टार दहागाव. या संपूर्ण संघ या, चला लवकर यायचं विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करा, लवकर या. आणि डीजे मास्टरला देखील विनंती असेल, थोडंसं माइल्ड सॉन्ग प्ले करायचं आहे, थोडंसं माइल्ड सॉन्ग प्ले करा प्लीज. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सई रायझिंग स्टार दहागाव संघाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सोमनाथजी मिरकुटे साहेबांचा हा संघ आणि अगदी हरेश मिरकुटे याच्या कॅप्टनशिप खाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. संघ मालक देखील आहेत. रोख रक्कम व चषक सई रायझिंग स्टार तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण संघासाठी. संपूर्ण संघ जॉईंट व्हायचंय. रनर अप संघ पारितोषिक, त्यानंतर सिरीजच्या दिशेला वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्यांदाच एंट्री केली, लकी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, मॅन विथ द गोल्डन हार्ट, अर्थातच कुणाल म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ KM रॉयल्स मारळ आहे. KGPL 20-25 चा चॅम्पियन संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण संघासाठी.
नव्हता. बॅटिंग करत असताना बनवल्या 132 धावा, बॉलिंग करत असताना 16 विकेट घेतल्या, तब्बल 212 पॉइंट घेऊन शिवम लास्टर रायते संघाचा ऋषी शेलार या स्पर्धेचा मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छोटीशी बाईट घेणार आहोत. पुढे भाऊस, मागे ऋषी आणि ऋषीच्या चेहऱ्यावरती दिसते फुल खुशी. पहिले एक राऊंड होईल आणि त्यानंतर आपण त्याची छोटीशी एक बाईट घेणार आहोत. क्या बात आहे. या स्पर्धेचा मालिकावीर आणि बाईकचा हकदार ऋषी शेलार. क्या बात आहे. कल्याण शहर मानिवले गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव. डॅशिंग प्रेमळ त्याचा स्वभाव करतोय राज मना मनाव. 35 नंबर वाला सवा रस्त्यानं निघतोय रे. 35 नंबर वाला सवा रस्त्यानं निघतोय रे. भले भले हे पाहून दादाला सेलूट ठोकतात रे. भले भले हे पाहून दादाला सेलूट ठोकतात रे. भले भले हे पाहून भाऊसला सेलूट ठोकतात रे. आपल्या निलेश शेलार भाऊसला सेलूट ठोकतात रे. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. आपण ऋषीची एक छोटीशी बाईट घेणार आहोत. ऋषीची एक आपण छोटीशी बाईट घेणार आहोत. ऋषी अभिनंदन. तिकडे बघ ऋषी, अभिनंदन. ज्या प्रकारचं तुझं क्रिकेट राहिलंय जबरदस्त होतं, फॉर्म तुझा जबरदस्त होतो, तू चांगला खेळाडू आहे यात ती मात्र शंका नाही आहे. ज्याच्या वेळी मी सातत्याने 2 मिनिटं थांबा प्लीज, 2 मिनिटं. रात्र आपली आहे, त्याला घरी घेऊन जा, बाईक पण घरी घेऊन जा. ऋषी, काय म्हणशील ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल? तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वासाला सार्थ अशी कामगिरी तुझ्या माध्यमातून झाली, काय म्हणशील? मला आता काय असं बोर्ड शब्द नाही माझ्याकडे. आमच्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिला, पण थोडक्यात गेला, काय हरकत नाही. पुढच्या वर्षी आम्ही आमचा बेस्ट देऊ. मला वाटतंय पुढच्या वर्षीपासून तुला जे आयकॉन घ्यायला कोणी मागं पुढं करणार नाही. काय म्हणशील, तुझी करिअरमधली तुझी पहिली बाईक आहे, काय म्हणशील, कशा प्रकारची फिलिंग आहे? फिलिंग खूप भारी, कारण की करिअरची पहिली बाईक आहे. खूप केतन मातीला खूप बघितला, पण मनात एक इच्छा होती की आपण मग करू शकतो, नाही केला मी. आशा बाळगू की पहिली आहे, शेवटची नाही. आणि शुभेच्छा देऊया तुला संपूर्ण पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.